नमस्कार मित्रांनो. आता महाराष्ट्रामध्ये खूप मोठा बदल होणार आहे आणि तो बदल म्हणजे आता अचानक महाराष्ट्रामध्ये मराठीची लाट येणार आहे आणि सर्व लोक एकदम गोड गोड अशी मराठी बोलणार आहेत. मित्रांनो, हजारो ज्या प्रायव्हेटच्या शाळा आहेत, ज्या कॉन्व्हेंटच्या शाळा आहेत, ज्या CBSEच्या शाळा आहेत, तिथे पहिलीपासूनच हिंदी सोडून मराठी बोलली जाणार आहे. कारण की मराठीच्या मुद्द्यावरती उद्धव साहेब आणि राजसाहेब ठाकरे ही एकत्र आलेली आहेत आणि मराठीवरती काम करणार आहेत. मित्रांनो, महाराष्ट्राची सध्या मराठीची परिस्थिती काय आहे हे आपण पाहूयात. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक अशा प्रायव्हेटच्या शाळा आहेत, अनेक CBSEच्या शाळा आहेत, अनेक कॉन्व्हेंटच्या शाळा आहेत आणि या शाळांमध्ये पैसेवाल्यांचे, जे काही धनाढ्य लोकांचे, श्रीमंत लोकांची पोरं असतात, ती पोरं या शाळेमध्ये जातात आणि अगदी पहिलीपासूनच त्यांना हिंदी शिकवली जाते, हिंदी बोलली जाते. तर उद्धव साहेब आणि रावसाहेब एकत्र आल्यामुळे आता ते मराठीमध्ये बातचीत करतील, मराठीमध्ये चर्चा करतील, मराठीमध्ये शिकवतील आणि मराठी पहिलीपासूनच बोलली जाईल. मित्रांनो, ही देखील भीती आहे की उद्धव साहेब आणि राजसाहेब ही जी काही खाजगी शाळा आहेत यांचे लायसन्स देखील रद्द करण्यास सरकारला भाग पाडतील, कारण की मराठीच्या मुद्द्यावर हे एकत्र आले आहेत. मित्रांनो, अतिशय हास्यास्पद आणि लाजिरवाणी गोष्ट आहे आणि महाराष्ट्र ज्या पद्धतीने ॲक्सेप्ट करतोय ती देखील चुकीची गोष्ट आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मराठी संस्कृती कोण जपते, मराठी कोण बोलतंय आणि मराठीचा पगडा आणि मराठीची परंपरा सध्या कोण सांभाळते? मराठीची परंपरा आणि मराठी सध्या गावखेड्यामध्ये बोलली जाते. मराठी ही गावावरच्या पारावर, गावावरच्या वट्ट्यावर, गावातल्या शाळावर ही मराठी सध्या टिकून आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अनेक अशा जिल्हा परिषदच्या मराठी शाळा आहेत ज्या पडीक झालेल्या आहेत, ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या ही अतिशय नगण्य आहे आणि आता उद्धव साहेब आणि राजसाहेब ठाकरे यावरती काम करतात. मित्रांनो, या सर्व गोष्टीचा उठाठेव किंवा मराठीचा प्रश्न पुढे आणून हे दोघं भाऊ एकत्र आलेले आहेत, परंतु मराठीचे प्रश्न तसेच राहणार आहेत ही मी आज सांगतो. मित्रांनो, मराठी भाषा कुठे लोप होत आहे हे आज आपण पाहूयात. मराठी भाषा लोप होत आहे मेट्रो सिटीजमध्ये, मराठी भाषा लोप होत आहे मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये, प्रायव्हेट शाळांमध्ये, कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, CBSE शाळांमध्ये. तर हे दोघं जण यावरती काय काम करते? मित्रांनो, यांची मुलं अगदी 20-25 वर्षापूर्वी कॉन्व्हेंटमध्ये शिकली, हिंदीमधून बोलत असतील, इंग्रजीमधून शिकली, परंतु हे मराठीच्या मुद्द्यावर एकत्रित आले. मित्रांनो, लक्षात घ्या, भारत हा अखंड आहे. भारतामध्ये प्रांतवार आणि भाषावार प्रत्येक राज्याची रचना झाली आहे. प्रत्येक राज्याची एक अभिन्न अशी भाषा आहे. महाराष्ट्राची मराठी भाषा आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून मुंबईमध्ये अनेक लोक रोजगारासाठी येतात. त्या लोकांवरती मराठीचा पगडा लादून त्याला मराठी बोलवण्यास भाग पाडला जातो. हे झालं राजकारण. परंतु बेसिक आणि मुळापासून मराठी, मराठी शाळा, जिल्हा परिषद यासाठी काय प्रयत्न आहेत हे आपण या व्हिडिओमधून पाहूया. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अनेक अशा शाळा आहेत, अनेक अशा जिल्हा परिषदच्या मराठी शाळा आहेत जिथं पटसंख्या, शिक्षक संख्या आणि शाळावरती पत्र देखील नाही. ही आहे मराठीची महाराष्ट्रातली अवस्था. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही गव्हर्नमेंट तसेच प्रायव्हेट डिपार्टमेंटमध्ये मराठी बोलली जात नाही. ऑफिसेसमध्ये हिंदी बोलली जाते आणि त्या उपरांत इंग्लिश बोलली जाते. कुठल्याही शासकीय डिपार्टमेंटला जर गेलं तर त्यांची अधिसूचना किंवा परिपत्रक हे तुम्हाला इंग्रजीमध्ये भेटेल. मित्रांनो, ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्या महाराष्ट्रामध्ये मराठीचं ओझं फक्त गोरगरीब आणि खेड्यापाड्यामधील जनता सांभाळत आहे आणि इकडे देखील खेड्यापाड्यात हे वारं येत आहे. इथले मुलं देखील प्रायव्हेट शाळांमध्ये जात आहेत. मित्रांनो, या उदासीनतेमुळे,
या राज्यकर्त्यांच्या आणि या विरोधकांच्या उदासीनतेमुळे मराठी मागे पडत आहे. मित्रांनो, खरंच जर मराठीसाठी काही करायचं असेल तर मराठी शाळापासून, जिल्हा परिषदच्या शाळापासून, गावखेड्यापासून, ऑफिसेसपासून आणि शासकीय अधिसूचनेपासून, शासकीय कार्यालयापासून या सर्व गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमधून मी उपहासात्मक टीका राजसाहेब आणि उद्धव साहेब यांच्यावर करतोय का असं वाटत असेल, परंतु मित्रांनो, ज्या मुद्द्यावरती ते एकत्र आलेत तो मुद्दा अगोदर संपलेला आहे. मुळात मराठी भाषा ही खूप मागे पडत चाललेली आहे. यांचं स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी कुठेतरी हे दोघे एकत्र आलेत का असं म्हणावं वाटेल. कारण की कधीतरी या दोघांच्या, या दोन भावांच्या तोंडातून जिल्हा परिषद शाळा, मराठी शाळा आणि मराठी विद्यार्थ्यासाठी काय केलं किंवा त्यासाठी एखादी गोष्ट करावी लागेल याचं तुम्ही ऐकलं. मित्रांनो, मराठी वाचवायची असेल तर मराठी शाळा टिकणं महत्त्वाचं आहे. मराठी वाचवायचं असेल तर जिल्हा परिषद शाळा टिकणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मुलांना लहानपणीपासूनच हिंदी आणि इंग्रजीचं व्यसन लागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये हजारो प्रायव्हेटच्या शाळा आहेत, हजारो कॉन्व्हेंट आणि CBSEच्या शाळा आहेत, जिथं लहान मुलं अगदी पहिलीपासूनच हिंदीमध्ये बातचीत करत आहेत, हिंदीमध्ये बोलत आहेत. त्यांच्या व्यवहाराची भाषा ही हिंदी झालेली आहे. मग मित्रांनो, ही मराठीचं ओझं फक्त जिल्हा परिषद शाळेवरच का? त्या शाळांवरती तुम्ही काय निर्बंध लाभ? त्या शाळेची बातचीत किंवा त्या शाळेची संभाषणाची भाषा तुम्ही मराठी ठेवणार का? किंवा मराठी शाळांसाठी तुम्ही काही वेगळं करणार का? मित्रांनो, दूरदृष्टी आणि दूरगामी विचार केला तर मराठीसाठी या दोघांनी काय प्रयत्न केलेत आणि भविष्यात काय प्रयत्न करणार आहेत हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. हे दोघं मराठीचं अस्तित्व जपण्यासाठी, टिकवण्यासाठी एकत्र आले आहेत का स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आले आहेत हे मला कमेंटमधून सांगा. मित्रांनो, अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.